सस्नेह निमंत्रण मोरया भारत गॅस एजन्सी विटा व डोंबे परिवारातर्फे आयोजित भव्य हळदी कुंकू समारंभ। यामध्ये मोफत आयुष्यमान कार्ड वाटप, गॅस सुरक्षा शिबिर, आकर्षक भेटवस्तू वाटप, मोफत ई-केवायसी कॅम्प। गुरुवार दिनांक 22/1/2026 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 8 पर्यंत जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा येथे भव्य हळदी कुंकू समारंभास महिला भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। श्री किशोर काका डोंबे, चिटणीस, सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी। सौ नेहाताई किशोर डोंबे, माजी सभापती, बांधकाम विभाग, विटा नगर परिषद। चिरंजीव व्यंकटेश किशोर डोंबे, व्यवस्थापक, मोरया भारत गॅस एजन्सी। या शाळेत मुलींच्या सबलीकरणासाठी घेतला हा निर्णय। विट्यातील आदर्श माध्यमिक विद्या मंदिरचे आदर्शदायी कार्य। आदर्श माध्यमिक विद्या मंदिर येथे बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलींना सक्षम व्हावे या उद्देशाने कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत कराटेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा भवानीनगर येथे कन्या सबलीकरण अंतर्गत कराटे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील, केंद्र प्रमुख दिलीप कुमार सानप, मुख्याध्यापक सुभाष धनवडे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक अनमोल बाबर उपस्थित होते। महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राज्यातील 500 पेक्षा जास्त मुलींची संख्या असणाऱ्या शाळांमध्ये कन्या सबलीकरण कार्यक्रम राबवण्याच्या निर्णयानुसार विद्यालयामध्ये कराटे प्रशिक्षक अनमोल बाबर यांची विद्यालयाने कराटे प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये शाळेतील इयत्ता 5वी ते 12वी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे। शासनाच्या कन्या सबलीकरण उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलींना स्वसंरक्षणातून आत्मनिर्भर बनवणे तसेच मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षण, कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती विकसित करून मुलींना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सुसज्ज करणे, मुलींमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, मुली संकटाच्या आणि असुरक्षिततेच्या वेळी स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकतील व अन्याय करणाऱ्या विरुद्ध या मुली न घाबरता व न डगमगता स्वसंरक्षणार्थ खंबीरपणे एकमेकींच्या सोबतीने उभ्या राहतील हा आहे। आदर्श माध्यमिक विद्या मंदिर मधील कराटे प्रशिक्षक बाबर सर नेहमीच मुलींना कराटेचे महत्त्व समजावून सांगून त्यांना अनेक छोट्या छोट्या कौशल्यांची माहिती देऊन त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृती करून घेत असतात। यामुळे ऑगस्ट महिन्यापासून चालू असलेल्या या उपक्रमांतर्गत मुलींमध्ये खूपच आत्मविश्वास वाढलेला दिसून आला आहे। या उपक्रमाची तपासणी करण्यासाठी केंद्र प्रमुख माननीय दिलीप सानप सर उपस्थित होते। त्यांनीही मुलींची प्रात्यक्षिके पाहून शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले। कन्या सबलीकरण या उपक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील, मुख्याध्यापक SM धनवडे व सर्व शिक्षक उपस्थित होते। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा।